कामाला काय लाज आहे का मित्रांनो, मला सांगा बरं. आता पांडूने एक निरोप मायापर्यंत पोहोचवला मित्रा थ्रू माझ्या. तर मी काय म्हणतोय, कामाला काही लाज नाही. भले मग मोठा असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येक जण आपल्या पोटासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, 4 रोटीसाठी, पैशासाठी काम करत असतो या. तर मग भले तो काम गव्हर्नमेंटचा असो, सरकारी असो किंवा नोकर असो, नाही तर शिपाईचा असो, प्रत्येक जण हा मोलमजुरी काही करून, कोणाची दोन्ही भांडे करून, कसाही व्हायला आपली फॅमिली जगत असतो. कारण फॅमिलीसाठी जगापेक्षा म्हणजे फॅमिलीपेक्षा जग काही लय महत्त्वाचं नाही किंवा मोठं नाही असं म्हणतात. आता तुमच्यावर उदाहरण घ्या की आता तुम्ही पण काय जॉब करत असतात, तुमच्याने कोट्याने पैसा असेल तर कोणाला पैसे बघायला नसतील, तर कोणाला खाण्यापुरतंच असेल, तर कोणाचं आज कमवलं तर उद्याची पंचायत, असं पण असतं. प्रत्येक परिस्थिती काय समान नसते. म्हणून प्रत्येक जण काम करत असतो, प्रत्येक हा काम करतोच, फक्त कामाचे प्रकार वेगवेगळे असतात. आज भाऊ पण माझं काम करतो एवढं, तो पण 4 पैशासाठी करतो, फक्त इन्कम कमी जास्त असतंय बिझनेसनुसार, असं असतं या. मग मी काय म्हणतोय, आता हे मी काम केलं म्हणून ते जमन नाही की बाबा भाऊ माझा इज्जत घालवतो या, म्हणजे मी पांडूची इज्जत घालवतोय. एवढा मोठा रील स्टार, यूट्यूबर पांडुरंग वाघमारे, कॉमेडियन, आणि त्याला आज एवढं 4-5 लाख रुपये महिना, आणि त्याच्याकडंच आज 2-3 लोक कायमची कामाला, आणि ते शूट चालू असल्यानंतर काय 10-12 कामाला असतात. ते मग दिवसावर पण असतात काय पर डे, म्हणजे दिवसाला 2,000-3,000 पण देतो एक जणाला. तर मग हाच एवढा ह्यांच्यात 4 चाकी गाडी ही ते एवढं ऑफिस वगैरे, तर ह्याचा भाऊ दुसरीकडं 30-20 हजारासाठी कामाला का, मग त्याला वाटते लाज. म्हणून त्यांनी तुम्हाला सांगतो, आई वडिलांवर ताशा थोडा काढला, म्हणला बावड्या माझी इज्जत घालवायला लागला, मी एवढं कमवलं. काय म्हणते लोक मला लोक काय म्हणते नाही की बाबा आज ह्याच्याकडेच 15-20 हजार रुपयाने लोक कामाला, आज एवढा कॅमेरा सेटअप आहे 10 लाखाचा आहे, ते ह्यांचं एवढं मोठी टीम आहे, बिझनेस आहे, मग तिथंच करावं ह्याने. तर हा बाहेर कामाला गेलाय, मला काय वाटतं, त्याला डायरेक्ट बोलावतो, येतोय राग. मग भावाने काय केलं सांगतो. माझ्या का खास जिवलग मित्राकडे गेलो, त्याला माहिती आहे माझे मित्र कोण कोण आहेत काय. त्याला कॉल केला, ती मला बोला की सर कसं काय लय दिवसात कॉल केला, काय मला काय तुझा मित्र काय करतोय, काय तुला कसं वाटतंय, पटतंय का. ती मला कोण, ती मला कोण माहीत नाही का, सोमा. हां म्हणलं मास्तर होय, मला मास्तर म्हणते समजे. मास्तर गेलेत की मला पुण्याला, ही ती काय म्हणलं त्यांना काय इथं काय करणार नाही, असं तसं त्यांच्या मनाने चालू म्हणलं. आता मी पण लय समजवलं, पण ती काय तयार नाही. मग पांडू त्याला म्हणत होता की बाबा आता माझं तर ती काय ऐका नाही, आईवडिलांचं काय ऐका नाही, वहिनीचं तर काय ऐकतच नाही, म्हणजे जे ते ठप शिका लागलेला आहे मला, त्याप्रमाणे मी पण बोलतोय. तर अण्णा म्हणून माझा मित्र अण्णा गुले काटेवाडीचा, त्याला सांगितलं की बाबा त्याला तू समजून सांग की बाबा तू काय कर, इकडे ये आणि काय नाही काम करू नको, तू फक्त एवढं कर की कृष्णाचं चॅनेल आणि तुझ्या चॅनेलवर भर दे, आणि येणारं इन्कम समजा तुलाच घे. म्हणजे कसं, ते म्हणतोय मला 3 लाख रुपये माझं राहून बाकीचं वरचं जेवढं येतं तेवढं तुला देऊन टाकतो. मग 1 लाख राहून, नाही तर 20,000 राहून, नाही तर 50,000 राहून, जेवढं तू जास्त त्या चॅनेलवरती 1-2 चॅनेल आहे त्यावरती काम करेन तेवढं तुलाच घे. मी फक्त त्यातलं 3 लाख 2.5 लाख काय येतं त्याला पाहिजे तेवढं ते घे महिन्याला, वरचं तोच घ्यायचं समजा. आणि तुला जरी ती नसलं पटत तर तुझ्या चॅनेलवर, प्रियंका चॅनेलवर लक्ष दे, मी 30,000 रुपये महिना तिथं देतो. असा मला त्या मित्राकडनं निरोप आलाय. आणि पांडू पण घरी आलता, तेव्हा पण ही शब्द बोलला. काय म्हणला होता मला माहिती आहे का, आला म्हणलं बावड्या तू पुण्यात किती रुपये कमवतोय. म्हणलं माझं काय माझ्या कामानुसार, म्हणलं हाय आरामाचं काम आहे, ती समजी हसून खेळून मिळून काम करतोय. म्हणलं भारी वाटतं, जरा फॅमिलीत राहून राहून डोकं पण माझं गंध झालं. म्हणलं जरा बाहेर जाऊ दे 4 माणसात, जरा बरं वाटेल मला, पण थोडं मोकळा श्वास घेऊन जगू दे म्हणलं. अरे पण पेमेंट किती तिथं, म्हटलं आहे 30,000 रुपये आहे. म्हणलं 25-30 हजार आहे. म्हणलं मग खाऊन पिऊन राहतात किती. म्हणलं राहायला काय येऊक, रूम भाडं खाणं पिणं जाऊन काय 20,000 राहतात म्हणलं. आणि म्हणलं तुझ्या चॅनलचं, माझ्या चॅनलचं काय येतं आहे म्हणलं,
कधी 40 येतात, कधी 50, कधी 30, कधी 70. माझ्या काम करण्यावर आहे. प्रियंकाचं माझं मिळून बरं का 2 चॅनलची. मग मला तुला तिथं 20 आणि 25,000 साठी लेकरं बाळ सोडून जातोय, हे करतोय, तुला पटतंय का? म्हणलं काय गोष्टी नाही पटत, पण काय करतो, काहीतरी मजबुरी असते म्हणून गेलोय. म्हणलं इथं ये, मी तुला 30,000 रुपये महिना देतो. 30,000 दिला, पण इथून जाऊ नको. मी जर बाहेर शूटिंगला गेलो तर तू इथं पूजा आहे, कृष्णा आहे, तुडी आहे, आई वडील आहेत, वहिनी ती, ह्यांच्याकडे लक्ष जरी दिलं तरी बाद झालं. मला टेन्शन फ्री. आणि नवीन माणसाला कोणावर विश्वास टाकून कोणावर ठेवतो म्हणला इथं, काय करतो. वडील पण असं म्हणला आणि तू पण तिकडे निघून गेला, मग कसं व्हायचं मला. तर तुला 30,000 रुपये महिना मी देतो म्हणला बसून. तू चॅनलचं हँडल कर आणि फॅमिलीवर लक्ष ठेव, असा निरोप पाठव. मला तिथं बोलला होता, पण म्हणलं जर आता मी तिथं कामाला गेलो आहे, माझा आता महिना तरी भरू दे. महिना भरला आहे, माझं पेमेंट गुंतलेलं आहे तिथं, मला करू दे म्हणलं. जर थोडं राहू दे 1-2 महिना, परत येतोच म्हणलं. मी काय कायमचं राहायला गेलो. बघ म्हणलं तुला कसं वाटतंय काय. जास्त काय बोलत नाही गेला. आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ पण बघितला. त्या व्हिडिओमध्ये तो बोलला होता आणि माझ्यावर कॅमेरा धरला होता की मी तुला इथं देतो. होय आपा, हे वडील पण होतं माझं. आणि आता तो मित्र मला कॉल करून हेच पुन्हा गारानं सांगितलं की पांडू सर म्हणतात की तुझ्या मित्राला सांग, म्हणजे माझ्या भावाला समजून असं. तर माझा मित्र म्हणला पांडूला काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी उद्याच्याला पुण्याला जातो, माझं तो ऐकतोय, मी त्याला पुढं घालून बॅग घेऊन त्याची घेऊन येतो, माझ्याकडे लागलं. मग पांडू मला ओके ठीक आहे, तुला काय जाय याला पैसे काय असं खर्च वगैरे मी देतो समजा. मग त्याचा मित्राचा मला कॉल आलता. बघा आता मला मित्र काय म्हणला की कुठे आहे मास्तर. म्हणलं हाय की पुण्यात. मला उद्याच्याला येतोय मी पुण्याला, ये की म्हणलं भाऊ. लय बरं झालं म्हणलं, मला पण सोबत कोण नव्हतं, एकच मित्र आहे म्हणलं, जरा तू आला म्हणजे आपण गोळ्या मिळायला समजा राहून करू. मला नाही मी तुम्हाला घ्यायला यायला लागलो. लका म्हणलं तुला एवढी काळजी नाही. म्हणला पांडू सरांचा कॉल आलता, माझ्यापाशी निरोप दिलाय की बाबा भावाला तुझ्या शब्दात सांग आणि घेऊन ये इथं फॅमिलीपाशी. म्हणलं हो काय एक म्हणलं, तुला त्याची काळजी तशी मला तुझी काळजी. म्हणलं हे तू काय कर, कधी येणार आहे सांग. ते म्हणलं आज दुपारनं निघणार आहे. म्हणलं काय घेऊन येणार आहे. काय नाही म्हणलं मोकळाच येड्या. म्हणलं तसं येऊ नको खाली हाताने, तू येताना एक बॅग तुझी अनरेड बनेल आणि 3-4 ड्रेस हातराय पांघरायला घेऊन ये म्हणलं, बाकीच इथलं मी बघतो म्हणलं. मला काय बघता. म्हणलं काय आता सरांना लगेच कॉल करतो की एका मित्राला लय कामाची गरज आहे, लय हातावा आलाय, तर काही करून त्याला माझ्यासाठी काम द्यायला लागतंय आणि माझ्याबरोबर म्हणलं तुला पण कामाला घेतो, टेन्शन घेऊ नको. हो एक टाईम कंपनीचं जेवण आहे, नाश्ता आहे, रूम आहे मस्त बाई. हो काशी बघितलं मस्त बाई. व फिराय पुन्हा गाडी फिडी आहे म्हणलं. आपण दोघं मस्त बाई 3 जण मिळून काम करू, दुटीव जाऊ. आणि हो खाली इस्त्री दुकान आहे, इस्त्रीला कपडे हे टाकायचे, मेस आहे, घरच्यासारखं जेवण आहे. म्हणलं ये म्हणलं तुला पण काम बघतो, आपण 3 मिळून राहू. म्हणला नकोय बाबा म्हणला मला. मग तर म्हणला मी यायला लागलो तुम्हाला घ्यायला आणि तुम्ही माझ्याच कामाची सोय करताय म्हणला. माझ्या घरच्या हानत्यानं कामाची लाज आहे का म्हणलं. तिथं काय करतोय, काय शेतातलंच करतोय. आणि हिथं कर की जरा शेतीत पण राहून बघ थोडं म्हणलं. ये म्हणलं मला पण जोडीदार नाही म्हणलं मी ठेवतो गड्या फोन म्हणला. अरे म्हणलं ये रे तू ये, मला पण कर्मा नाही म्हणलं. तू बॅग घेऊन ये, हातराय पांघराज घेऊन ये म्हणला. मी तुम्हाला नाही येतोय. अरे जाऊ म्हणलं, मी काय नाही म्हणलं या तुला, थांब की म्हणलं 5-6 महिने आपण इथं राहू दोघं मिळून 3 जण आणि जाऊ म्हणलं. ती बघ बरं जोडदार कसा आला लगेच. मग बोललो की आंघोळ करतोय आता. काय नाही ती म्हणलं मी परत कॉल करतो म्हणलं, जरा कामात आहे म्हणला, आपण बोलू संध्याकाळ. जमतंय म्हणलं, काय अडचण नाही, कधी पण कॉल कर. फोन ठेवला, अजून कॉल आला नाही. मग आता मी काय समजू सांगा, काय समजायचं मी. त्याने अजून कॉल केला नाही मला. काय करू मी, काय माझं डोकं चालायला बरं. आता काय समजावं काय. त्या जोडदाराला कॉल लावतं उचलला पण नाही. नक्की येणार आहे का नाही ती सांग, म्हणजे मला इथं मेसचा डबा अजून एक तुला सांगायला की बाबा एक जोडदार अजून येतोय आमचा गावाकडला, तर त्याचा पण मेसचा डबा एक करा म्हणून. पण ती काय फोन उचलायला तयार नाही.
नक्की काय झालं, काय की देवानं बुद्धी काय दिली त्याला, काय की तो काय येत नाही, असं ही पांडूने माझ्याकडे निरोप दिलेला आहे. काय गोष्टी माझ्या चुकत्या ते मान्य करतो, जाणार आहे, मला पण काळजी. तुम्ही बघितला कालचा ब्लॉगमध्ये, लेकरांना खाया पिया जवळ घेतलं, किराणा आणला, भाजीपाला आणला, काळजी पोटी शिवाय का, प्रत्येकाला प्रत्येक काळजी. काय गोष्टी असते त्या, आणि लय दिवस नाही, बघू बघू एवढा महिना काय होतंय काय नाही. येतोय पैसे नको तुझं, माझं मीच करतो कष्ट. तुझं इच्छा आहे ना फॅमिली बरोबर, तर फॅमिली बरोबर. आता तू फॅमिली मला पुण्याला पण आणून द्यायला डोकंच चाला नाही, काय करावं त्याला. बरं बघ आता कॉल करतो मी त्याला, आणि काय ते स्पष्ट विचारतो, रेकॉर्डिंग करून देतो, उद्या ब्लॉगमध्ये टाकतो. चला बाय, कामावर निघतो आता.